टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रात सध्या पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे आणि पावसाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील जे सर्वत्रिता टाकेत येथील जे बांबळेवाडी आहे गुरुग्रामच्या त्या हद्दीतील आपण बघू शकतो हे चित्र आहे। या येथील ज्या नागरिकांना आहे, ज्या महिला आहेत, त्या 1 ते 1.5 किलोमीटर त्यांना पायपीट करत एका खासगी विहिरीतनं जे ते पाणी भरत आहे। आपण बघू शकतात की महिला आणि लहान मुलं देखील येथे मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते येथे पाणी भरण्यासाठी येत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून यांचा जो तो पाणी प्रश्न जो अजून मिटला नाही। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमकी काय समस्या आहे तुमची। आमच्याकडे पाणी नाही आणि टिपाडावर पाणी घ्यायला लागते, टँकर बोलवायला लागते। 100 रुपये टिपाडानं पाणी घेतोय आम्ही। तुमच्या गावाची जल जीवनची योजना आहे, त्या योजनेचं पाणी तुम्हाला अजून भेटलं का नाही? काय तर ते शिवरात्रीपर्यंत भेटत, इथून पुढे भेटतच नाही, पाणीच नाही भेटत। 15 दिवसानं पाणी येते। आता जे तुम्ही पाणी भरताय ते नेमकं कुठून भरताय? हे आम्ही ते आमची खाजगी विहीर आहे इथं, खाजगी विहिरीवर पाणी भरताय? खाजगी विहीर। शासनाकडे तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या काही पाण्याच्या समस्या मांडल्या आहेत का नाही? मांडल्या पण काय तर करतीच नाही, काय येतात ना असेच जातात निघून। आले का तरी तोंड चोपड्यापणा केलं का गेले निघून। मग आता तुम्ही जे पाणी भरता हे आता या विहिरीचं पाणी आटल्यावर तुम्हाला दुसरं कोणतं स्रोत नाही, मग आता आम्हाला डायरेक्ट तीर्थावर जायला लागलं, आता याच्याशिवाय पर्यायच नाही। तीर्थ किती लांब आहे इथून? इथून तरी 5 किलोमीटर असेल। 5 किलोमीटर आहे? हा, असं जर पाहिलं तर इथून जे आहे ते या विहिरीचं जर पाणी आटलं तर 5 ते 6 किलोमीटर जे आहे ते सर्व तीर्थ टाकेत हे तीर्थ आहे आणि त्या तीर्थांवरनं या महिलांना पाणी भरण्यासाठी जावं लागणार आहे। त्यामुळे आता यांची जी आस आहे ती शासनाकडे लागलेली आहे। आता शासन जे आहे ते यांच्या या समस्येकडे लक्ष देणार का? शैलेश पुरोहित, TV9 मराठी।